मुंबईतील गोरेगाव पूर्व रहेजा हाईट्स आणि आयटी पार्क जवळ गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या दिसल्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। सध्या मी रहेजा हाईट्समध्ये आहे आणि रहेजा हाईट्सचे जे मेंबर आहेत, लोक आहेत, ते इथे उभे आणि नगरसेवक पण आहेत। सर, पहले आपके पास आता हूँ, कितने दिनों से यहाँ पे लेपर्ड दिख रहा है, किस तरह का वातावरण है, क्या कहेंगे? हमारे यहाँ तो परसों रात में सुबह आया है, मगर इस एरिया में पिछले 3-4 हफ्तों से आसपास के इलाकों से खबर आ रही है कि रात में देखा गया है। किस तरह का वातावरण है, लोगों में डर का माहौल बना हुआ है, क्या कहेंगे? हाँ, महिलाओं में, बच्चों में डर का माहौल है कि इसको वापस भेजा जाए जंगल में, क्योंकि यहाँ पे बच्चे भी खेलते रहते हैं और कुछ स्ट्रे डॉग्स वगैरह रहते हैं, उनके लिए खतरा हो गया है। कल वन विभाग के अधिकारी भी यहाँ पे आए थे, आज स्थानिक नगर सेवक भी आए हैं, तो क्या आपने योजना बनाई है उसको रोकने के लिए, क्या तरीके अपना रहे? अभी वन विभाग के अधिकारी आए थे, पुलिस के अधिकारी भी आए थे, उन्होंने सबने बताया और वो बहुत ही जल्दी यहाँ पे एक पब्लिक अवेयरनेस प्रोग्राम करना चाहते हैं। उनका कहना है कि एक तो रेलिंग बढ़ा दी जाए, दूसरा वो खाने के लिए आता है तो ये जो स्ट्रे डॉग्स वगैरह हैं इनको एक एरिया में रखा जाए, कंट्रोल रखा जाए, तो वो इधर उधर नहीं घूमेगा। सोसाइटी की तरफ से आप कुछ मांग करना चाहेंगे सरकार से या फॉरेस्ट विभाग से? हाँ, ये रेलिंग बढ़ानी चाहिए। रहेजा से हम मांग करते हैं कि ये रेलिंग जो है, क्योंकि अभी कन्वेंस नहीं हुआ है, ये रेलिंग थोड़ी ऊपर की जाए। बाकी तो फॉरेस्ट डिपार्टमेंट अपना काम कर रहा है, उन्होंने कैमरे भी लगाए हैं, उनकी रिसर्च टीम भी आई थी और उन्होंने कहा अगर हम जब ट्रैक कर लेंगे, कि आइडेंटिफाई कर लेंगे, तो हम पकड़ने की भी कोशिश करेंगे। ठीक आहे। स्थानिक नगरसेवक आमच्या सोबत आहेत। सर, काय पर्याय करणार आहात तुम्ही? कारण लोकांमध्ये एक वातावरण आहे भीतीचे। जवळजवळ 15 ते 20 दिवस झाला ह्या लेपर्ड इकडे फिरतोय। माझा संकल्प ऊर्जा सोसायटी त्या ठिकाणी 2 वेळेला 2 डॉगला घेऊन गेला तो। त्यानंतर रहेजा गार्डन आहे, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, मुलं खेळायला जातात, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी फेरफटका मारलेला आहे। आणि काल रात्री या रहेजा हाईट्समध्ये 7:40ला, म्हणजे इकडे महिला आपला कार्यक्रम खेळत असताना त्या ठिकाणी 7:40ला आला आणि रात्री एका डॉगला त्यांनी रात्री येऊन मारलं। आता बरेच दिवस झालं, परंतु सुनील प्रभू साहेबांनी विधानसभा चाललेली आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काय फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांना काल पाठवलं होतं। त्यांनी सर्व फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन रेखी केलेली आहे। त्यांनी बाकीच्या गोष्टी, पिंजरा लावायच्या संदर्भात काही गोष्टी करायचा मान्य केलेला आहे। परंतु आमची आपल्या माध्यमातून रहेजाचे जे काही विकासक आहेत त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी माणसाचा जीव महत्वाचा आहे। आपण सर्वात प्रथम त्यांची सेफ्टी बघितली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काही करता येत असेल तर ते रहेजानी तातडीने ते करावं। कारण वरचा जो डोंगर आहे, त्यांची रहेजा हाईट्स आहे, रहेजा पार्क आहे, रहेजा आयटी पार्क आहे, या ठिकाणी जी काही कामं चाललेली आहेत त्या ठिकाणी जो ऍक्सेस निर्माण झालेला आहे ज्याला इकडे येण्यासाठी, त्यामुळे तिथून तो ह्या मनुष्य वसाहतीमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे आणि येत आहे। आणि 1 नाही, 2 नाही, अशी 4-4 कळपणी येत आहेत आणि कळपणी येत असल्या कारणाने कोण कुठल्या विभागात जाईल त्याची कल्पना नाही। परंतु त्यांना आपल्याला सर्वांनाच त्याची बंदोबस्त करावा लागेल, कारण मनुष्यहानी झाल्याच्या नंतर मनुष्य हा परत येत नाही। पण गांभीर्यानं वन फॉरेस्टचे जे अधिकारी, वन विभागचे, ते गांभीर्यानं घेत नाहीये असं लोकांची तक्रार आहे। तुम्ही काही पत्र व्यवहार वगैरे करणार आहेत का त्यांच्या विरोधात? आम्ही प्रभू साहेबांनी अनेक वेळेला फॉरेस्ट विभागाला पत्रव्यवहार केलाय। फॉरेस्ट विभाग हा गांभीर्याने घेत नाहीत। तो आम्हाला उलट सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला सांगतो की तुम्ही लोक त्यांच्या जंगलामध्ये गेलेला आहेत, मग ते कुठे जातील? आणि माणूस त्यांच्यापर्यंत गेलाय हा प्रश्न नाहीये। उन्हाळा कडक आहे आणि उन्हाळा कडक असल्या कारणाने ते पाणी शोधत या मनुष्य वस्तीपर्यंत यायला लागलेले आहेत। परंतु ते काम माझं नाही, हे काम माझं नाही असं म्हणून चालणार नाही। मनुष्याचं जीवन सर्वात महत्वाचं आहे आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं प्रथम कर्तव्य आहे, ते त्यांनी पार पाडायला पाहिजे। लोकांना तुम्ही काय संदेश देणार, काय सांगणार, काय आवाहन करणार? आम्ही आमच्या विभागातल्या, मग माझा संकल्प विभाग असेल, रहेजा आहे, या विभागातल्या लोकांना आम्ही जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। परंतु वेगवेगळ्या प्रकारची लोक विभागात राहत असतात। कोण डॉग प्रेमी असतो, कोण ॲनिमल जास्ती धोका डॉग प्रेमी आहे, डॉग आहे त्यांना आहे। हा,
जास्त प्रमाणात डॉग प्रेमींचाच त्रास खूप प्रमाणात होतोय. कारण बाहेरच्या डॉगना सुद्धा आपल्या सोसायटीत आपलं राहिलेलं अन्न खायला घालतात आणि त्यामुळे त्याचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतोय. माझी आपल्या माध्यमातून डॉग प्रेमींना विनंती आहे की डॉग हा ही त्याचं जीवन आहे आणि त्याचप्रमाणे मनुष्याचं पण एक जीवन आहे. त्यासाठी माणसाचं जीवन महत्वाचं आहे, त्याचा आपण विचार करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. काय तुम्हाला माहिती झाली, कुठून येतात लेपर्ड आणि कुठे जातात, किती भीती आहे लोकांमध्ये? जर तुम्ही बघितलं असाल तर संपूर्णपणे ही वस्ती आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, एकदम लागूनच आहे, इथूनच चालू होत आहे. साहजिकच वन विभाग सांगतात ते खोटं नाही की पूर्वीपासून तिथे जंगल आहे, जंगलामध्ये प्राणी राहतात. पण इथे आपली वस्ती बनल्यानंतर त्याच्यासाठी आपण मोठमोठे वॉल बनवले, सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत. परंतु ह्याच वर्षी असं नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी बाजूला उद्यान आहे, ह्याचं रहेजाचं उद्यान, शिला रहेजा उद्यान आहे, त्याच्यामध्ये पण 3-4 वेळा असा वाघ येत होता. त्याच्यानंतर आमच्या इथे बंगलोज आहेत, त्या बंगलोमध्ये पण तिथे सरळ सरळ बंगल्याच्या वरती पर्यंत वाघ येतो आणि म्हाडाचे बंगले आहेत त्याप्रमाणे. आणि ह्या वर्षी प्रथमतः आम्हाला संकल्पमध्ये वाघ आलेला दिसला आणि आता रहेजामध्ये आतमध्ये शिरताना दिसलाय. म्हणजे अक्षरशः तो आतमध्ये गेला, तिकडच्या कुत्र्याला पकडलं, मारलं, परंतु त्याला फक्त घेऊन जाता आलं नाही, त्याला टाकून तो निघून गेला. आणि त्याच टायमाला असं सांगितलं जातं की महिला इथे क्रिकेट खेळत होत्या, 7:40ची वेळ आहे आणि इथे तो बघून महिलांकडे बघतोय का काय चाललंय. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती इथे आहे. आणि त्यामुळे आता शेवटी वाघ हा प्राणी आहे, त्याला आपण शिकवू शकत नाही, त्याला कानात सांगू शकत नाही, त्याला पत्र देऊ शकत नाही. मग आपण काय करू शकतो, तर आपण वन विभागाला पत्र देऊ शकतो, प्रशासनाला पत्र देऊ शकतो, पोलिसांना सांगू शकतो आणि लोकांमध्ये अवेअरनेस घडवू शकतो. माझी फक्त एवढी विनंती आहे की वाघासाठी तो इथे काही खेळायला येत नाही, फिरायला येत नाही, तो खायला येतो. त्याच्यासाठी सोपं खाणं कुठलं आहे तर रस्त्यावरचे भटके कुत्रे समजलं. आणि जिथे कुत्रा असणार तिथे तो इझी फूड म्हणून तो सरळ सरळ येणार आणि खाऊन जाणार समजलं. आणि त्यामुळे फक्त विनंती एवढंच आहे की तात्पुरती की 1 महिना 2 महिने लोकांना पण प्राणीप्रेमींना आपण समजावू शकत नाही, कारण त्यांना त्याच्यावर खूप प्रेम असतं आणि ते भुके राहू नये म्हणून ते त्यांना अन्न घालत असतात. पण त्यांना पण विनंती आहे की 1-2 महिने हे अन्न इथे न घालता रस्त्याच्या त्या साईडला तुम्ही घाला की जेणेकरून कुत्रा इथे राहणार नाही आणि वाघ इथे येणार नाही. कारण शेवटी जोपर्यंत कडक उन्हाळा आहे, पाणी पाहिजे आहे, अन्न पाहिजे आहे, त्यामुळे ते सहज मनुष्य वस्तीमध्ये येणारच आहे. आणि ते आपल्याला थांबवायचं आहे की प्राणी सुद्धा पाहिजे आणि माणसं सुद्धा पाहिजे, आपल्याला समतोल हा राखायलाच लागणार. आणि म्हणून लोकांना पण विनंती आहे आणि वन खात्याला पण विनंती आहे की तुम्ही असं काहीतरी प्राण्याचे पाण्याचे आणि खाण्याचे स्रोत निर्माण करा की जेणेकरून वाघ इथे येता कामा नये. एवढीच मी विनंती आपल्याकडे करतो. सध्या मी गोरेगाव पूर्व रहेजा हाईट्स मध्ये आणि इथे भीतीच्या वातावरण आहे बिबट्यामुळे. तुम्ही स्थानिक आहात, कशा प्रकारचे वातावरण आहे आणि कधी दिसला होता इथे बिबट्या? 17 तारखेला सकाळी 3:30-4च्या मध्ये, म्हणजे आतपर्यंत फेन्स वगैरे चढून आणि मग खाली उतरून मग आत येऊन आणि एक इथे आमचं कम्युनिटी डॉग होतं, त्याला म्हणजे मारलं आणि त्याला इथपर्यंत पोचवलं परत येऊन खायला आणि मग तो निघून गेला. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली सगळ्यांना खूप जास्त म्हणजे वरी झालं. आणि आमच्या रहेजा हाईट्समध्ये म्हणजे आम्ही सगळे एकत्र मिळून राहतो, ॲनिमल लव्हर्स आहेत, आम्ही सगळ्यांचं एकमेकांचं आम्ही साथ देतो, एकमेकांना सपोर्ट करतो. तर आम्हाला हे पण खराब वाटलं की आमचं एक कम्युनिटी ॲनिमल पण गेलंय, पण त्याच्याबरोबर सगळ्यांना रिस्क असू शकतो. आणि थोडंसं म्हणजे एक म्हणतात ना, थोडंसं टेन्स एन्व्हायरमेंट झालं. काल आमच्याकडे फॉरेस्ट ऑफिशियल्स आले, त्यांनी बरोबर म्हणजे 2-2.5 तास देऊन आम्हाला काय काय गोष्टी, ऑप्शन्स, सजेशन्स सगळे दिले. आणि शिंदे साहेबांनी जसं सांगितलं की आपण डॉग लव्हर्स आहोत आणि ऑब्व्हियसली त्यांचं म्हणणं ते की आपण सगळं करायचं पण सगळ्या जीवांना आपण सेफ ठेवणं ते फार जरुरी आहे. रहेजानी पण खूप केलंय आमच्यासाठी, पण रहेजाला पण रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर आम्हाला फेन्सिंग त्यांचं बरोबर टेक्निक प्रमाणे करून देतील तर आम्ही आभार खूप मानणार त्यांचं. त्यांना थांबवण्यासाठी कशा प्रकारचा तुमचा पर्याय सुरू आहे?
आता सोसायटीमार्फत जसं की फेन्सिंगचं काम चालू आहे आणि काल जसं वन विभागाने आम्हाला म्हटलं आहे की जे साऊंड असा काहीतरी इन्स्ट्रुमेंट लावावा, अवेअरनेस करावा, असे काय काय गोष्टी त्या लोकांनी सोसायटीला सूचित केलेलं आहे. तर त्या गोष्टीवर आता काम चालू पण झालेलं आहे तात्काळतच. आणि काल रात्री पण आमच्या सोसायटीचे खूप लोक होते, स्थानिक लोक, ज्यांनी काही साऊंड क्रिएट म्हणजे नॉर्मल साऊंड ज्याच्याने करून वन विभागात वाघ न यावी हा प्रयत्न आमचा चालू आहे. थोडासा वन विभागाला आम्हाला विनंती ही आहे की आम्हाला त्या लोकांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्यांचे 2 माणसाकडे ते ठेवले असते म्हणजे जेपर्यंत पॅनिक आहेत, सध्या समजा वातावरण थोडीशी गरम आहे, तर ते अजून आम्हाला उपलब्ध झाला असता अशी विनंती आमची त्यांच्याकडे असणार. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तुम्हाला पण भीती आहे का? बीती तो है मगर लोगों के साथ में रह के हिम्मत बंधी हुई है और मेन तकलीफ तो ये है कि इंसानी जिंदगी की भी कीमत समझी जानी चाहिए. तुम्ही स्वतः बघितल्यात ना? हमने देखा यहाँ पे बैठे हुए बच्चे इधर क्रिकेट खेल रहे थे शाम के साथ, और ये यहाँ पर पहले इधर बैठा था. बच्चे जब चिल्लाए भागे तो वो जम करके इधर चला गया, नीचे कूद के चला गया. वो कितने थे? एक ही थे कि और? एक ही था. अच्छा. हाँ, एक ही था और यहाँ पे बैठा हुआ था. हमेशा आता है कि सिर्फ कभी कभी? नहीं, एक दिन पहले आया ना रात में 3:30-4, और वही है जो जिसका फोटो दिखाया गया था, वो वीडियो वही था यहाँ पे बैठा जा रहा है. रोज 2 दिन तो देखा गया इधर. डर लग रहा है अभी? बहुत डर लग रहा है. डर क्यों नहीं लग रहा, हम लोग यहाँ वॉक करते थे शाम के टाइम, सब बच्चे भी खेलते थे, हम लोग भी वॉक करते थे सुबह भी, तो ये डर तो लग ही रहा. उतर नहीं रहे कल से. अभी जस्ट उतरे, हमने कहा कि देखे क्या. हाँ. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.